आपलं माणूस. चला उभे राहा आता, भटजी म्हणाले आणि केशव उठून उभा राहिला. भटजींनी सांगितलेले विधी यांत्रिकपणे पार पडले. बरोबर आलेली मंडळी काहीशा कुतूहलाने आणि काहीशा निर्विकारपणाने तेथे थांबली होती. कधी एकदा हे सगळं उरकतं आणि कधी घरी जातो असं प्रत्येकालाच झालं होतं. अपवाद होता तो फक्त केशवचा. केशवने पुन्हा एकदा आईकडे डोळे भरून पाहिलं. फुलांच्या हाराने देह झाकला तरी चेहरा मात्र उघडा होता. तो पुन्हा खाली एकदा वाकला. आईचा चेहरा ओंजळीत घेताना त्याच्या डोळ्यात धुकं दाटून आलं होतं. पण त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावरचा थंडगार स्पर्शाने अंगावर काटाही आला. केशवने आईचा चेहरा पुन्हा एकदा निहाळला. आता पुन्हा हा चेहरा आपल्याला कधी दिसणार नाही या कल्पनेनेच तो कासावीस झाला होता. आपल्या जन्मापासून गेली 40 वर्ष आपण सतत पाहिलेला हा चेहरा यापुढे दिसणार नाही. तो शेवटचा एकदा नीट पाहून घ्यायला हवा. केशवच्या डोळ्यातले अश्रू बोटांनी निपटून टाकले आणि आईच्या देहाकडे पाहिलं. पाहतच राहावंसं वाटत होतं. पण तेवढ्यातच स्मशानातल्या कर्मचाऱ्यांनी बॉडी उचलली आणि बांबू चटईसह इलेक्ट्रिक भट्टीच्या तोंडाशी असलेल्या समांतर लोखंडी पट्ट्यांवर नेऊन ठेवली. भट्टीच्या तोंडाचं दार बंद होतं. आता दांडा ओढा, एक कर्मचारी केशवला म्हणाला आणि केशवने तो दांडा ओढला. भट्टीचे 2 दरवाजे दुभंगून उघडले. सरकत्या लोखंडी रुळांवर ठेवलेली आई वेगाने आत शिरली. केस, चटई, कपडे आणि इतर काहीतरी भस्कन पेटलं. चरचरचर असा भयानक आवाज आला आणि क्षणातच आई आगीत शिरली, विलीन झाली. ज्या वेगाने भट्टीचं दार उघडलं होतं त्याच वेगाने ते बंद झालं. केशवला हुंदका फुटला. जन्मापासून आजवरच्या 40 वर्षांचा ऋणानुबंध संपला होता. केशव, सांभाळ स्वतःला. सोमन सरांनी केशवच्या पाठीवर हात ठेवून धीर दिला. केशवने होकारार्थी मान हलवली, डोळे पुसले, अश्रू आवरले. पण आतलं काहीतरी तुटून गेलं होतं, पुन्हा कधीही न सांधण्यासाठी. बरोबर आलेले बहुतेक सर्वच जण परतू लागले होते. बिल्डिंगमधल्या केशवचा मित्र चंदू आणि दिनेश मात्र केशवच्या सोबतीला थांबले होते. मी निघू आता, की येऊ तुझ्याबरोबर घरापर्यंत? सोमन सरांनी विचारलं. नको सर, तुम्ही निघा, आम्ही आहोत, चंदू म्हणाला. दिनेशने चंदूच्या बोलण्याला मान डोलावून दुजोरा दिला. केशवने पुन्हा एकदा त्या अजस्र भट्टीकडे पाहिले. ती विजेची भट्टी बाहेरून अगदी शांत शांत दिसत होती. आत जळणाऱ्या कशाचाच बाहेर मागमूसही नव्हता. चल केशव, किती वेळ इथे असा उभा राहणार आहेस? दिनेश बोलला आणि केशव जड पायांनी त्याच्यासोबत निघाला. टॅक्सीत बसला. आपल्या इमारतीपाशी आला. तुम्ही निघा रे, मी जाईन एकटा, केशव म्हणाला. नक्की जाशील की आम्ही येऊ घरापर्यंत? दिनेशने विचारलं. नको रे, जाईन मी, केशव स्वतःशीच पुटपुटला. तीच पडत्या फळाची आज्ञा मानून चंदू आणि दिनेश आपापल्या घरी सटकले. केशवने वर आपल्या खोलीच्या दिशेने पाहिलं. इतर घराघरांच्या खिडक्यांचे चौकोन आतल्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळले होते. 4थ्या मजल्यावर मात्र त्याच्या घराच्या खिडकीजवळचा चौकोन काळाभोर होता. केशवला कसंसच झालं. लिफ्टने तो 4थ्या मजल्यावर आला. घराच्या दारापाशी त्याचे पावलं काही क्षण रेंगाळली. हात बेलजवळ गेला. आत कुणीही नाहीये. आपण बेल वाजवली तरी आतून कुणीही दार उघडणार नाही याची जाणीव होताच तो पुन्हा कासावीस झाला. खिशातून चावी काढून त्याने लॅचमध्ये फिरवली आणि दरवाजा उघडला. दरवाजा उघडताना मनात विचार आला की आपण घरी आल्यानंतर बेल वाजवायच्या आत कुणीतरी दरवाजा उघडायला हवा, हसत मुखाने आपलं स्वागत करायला हवं, पाण्याचा ग्लास पुढे करायला हवा आणि न विचारता न मागता वाफाळलेल्या चहाचा कप हातात द्यायला हवा. पण त्यासाठी घरी कोणीतरी आपला माणूस हवं. आपलं माणूस हे शब्द मनात आले आणि केशवचा चेहरा अधिकच केविलवाणा झाला. विचारांच्या तंत्रीतच त्याने दरवाजा ढकलून उघडला. आत शिरल्या शिरल्या अंधारामुळे क्षणभर त्याला काहीच दिसेना. त्याने भिंतीजवळ हात नेऊन लाईट लावली. पायातल्या चपला कोपऱ्यात रॅकजवळ भिरकवल्या आणि धपकन सोप्यात बसला. मान मागे टाकून दोन्ही हात मानेच्या मागे घेऊन डोळे मिटून घेतले. दोन्ही पाय समोरच्या टिपॉयवर ठेवून सुस्तावल्यासारखा बसून राहिला. खरं तर स्मशानातून आल्या आल्या आंघोळ करायला हवी होती,
पण त्याआधी त्याला गरमागरम चहा हवा होता. त्याला चहाची भारी तलफ आली होती. पण त्याचबरोबर स्वतः उठून चहा करून घेण्याचाही कंटाळा आला होता. मनात पुन्हा विचार आला, चायला कोणीतरी आपलं माणूस हवं होतं घरात. मनाचा तळ पुन्हा ढवळला गेला. सुवर्णाची आठवण पुन्हा उसळी घेऊन वर आली. सुवर्णाशी आपला संबंध संपला त्याला 12 वर्ष होऊन गेली. संबंध संपवताना सुवर्णाने उच्चारलेले ते शब्द शापवाणीसारखे पुन्हा पुन्हा कानात गुंजत राहिले. सुवर्णा म्हणाली होती, तुमची आई जिवंत असेपर्यंत मीच काय, कुठलीही मुलगी तुमच्याबरोबर बायको म्हणून टिकूच शकणार नाही. 18 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला. मधल्या काळात आपण तिला विसरूनही गेलो. मोडलेला डाव दुसऱ्यांदा पुन्हा नव्याने मांडण्यासाठीही नातेवाईकांनी, मित्रांनी, शेजारपाजाऱ्यांनी सुचवलं. काहींनी हुगड काहींनी आडून पण आपल्याला धीर आला नाही. आईने आपल्याला दुसरं लग्न कर असं मोघम सुचवलं तरी त्या बाबतीत आग्रही भूमिका घेतली नाही. तिलाही ते व्हावंसं वाटत नसेल कदाचित, कुणास ठाऊक. पण गेले 4 दिवस मात्र आई पुन्हा पुन्हा आपल्या लग्नाचा विषय काढत होती. सुवर्णाचा विषय काढत होती. तिचा मृत्यू तिला दिसत होता की काय? केशव विचारातच हरवला. 18 वर्षापूर्वीचा सगळा कालखंड त्यातल्या बारकाव्यांसह नजरेसमोर उलगडत होता. नुकतंच सगळं घडल्यासारखं सगळं लख्ख आठवत होतं. टाळ्यांच्या कडकडाटात प्राध्यापक विद्याधर सोमनांनी आपलं व्याख्यान संपवलं आणि ते खाली बसले. पहिल्या रांगेत समोरच केशव बसला होता. केशवनेही मनापासून टाळ्या वाजवल्या. सोमन सरांनी केशवकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकला आणि भुवया उंचवून नजरेनेच कसं असं विचारलं. केशवनेही टाळ्या वाजवता वाजवता क्षणभर थांबून उजव्या हाताची तर्जनी अंगठ्याला जुळवून हात हलवून मस्त अशी खून केली. मान हलवून आणि नजरेनेही सोमन सरांना व्याख्यान सुंदर झाल्याची पावती दिली. सोमन सरांच्या चेहऱ्यावर खुशीची साय पसरल्याचं केशवने पाहिलं. तेवढ्यातच माईकवरून पुढच्या भाषणाची अनाउन्समेंट झाली. केशवला खरं तर त्या इतर कुणाच्या भाषणात अजिबात रस नव्हता. पण तरीही सभागृहातून उठून जाणं अप्रशस्त ठरलं असतं म्हणून तो बसल्या जागीच मांडी घालून बसला. आपण इथं आलोय ते केवळ सोमन सरांसाठी. त्यांनी चल म्हटलं म्हणून, नाहीतर बेळगावसारख्या एवढ्या दूर हा परिसंवाद ऐकायला यायला आपल्याला काय वेळ लागलं होतं? पण सोमन सरांना मात्र नाही म्हणणं शक्यच नव्हतं. आपल्या PhDचे गाईड आहेत ते. केशव स्वतःशीच हसला आणि जांभई दाबत पुढच्या वक्त्याचं भाषण ऐकू लागला. वक्त्यांची भाषणं संपली. त्यानंतर आभार प्रदर्शनाचा नेहमीचा रटाळ कार्यक्रम सुरू झाला. गुलाबी रंगाची साडी नेसलेली एक तरुण मुलगी मंचावर आली आणि आभार प्रदर्शनाचं भाषण करू लागली. का कुणास ठाऊक, पण केशवला ती मुलगी एकदम आवडून गेली. तसं पाहिलं तर ती फार सुंदर वगैरे नव्हती. साधारण 22-24 वय. नजरेत भरावी अशी उंची, गोरा गव्हाळ रंग, मध्यम बांधा, सर्वसाधारण 4 चौघांसारखीच. पण त्या मुलीच्या चेहऱ्यावर मात्र कमालीचा गोडवा होता. निदान केशवला तरी तो तसा वाटला. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आभार प्रदर्शनाचं भाषण सुरू झालं होतं. उपस्थित श्रोत्यांमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर होणारी चुळबुळ सुरू झाली होती. मंचावरचे वक्तेही आभार प्रदर्शनाच्या भाषणाला फारसं गांभीर्याने न घेता आपापसात कुजबुजल्या स्वरात बोलत होते. केशव मात्र त्या मुलीकडे आणि तिच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक ऐकत होता. आभार प्रदर्शन करताना मध्येच त्या मुलीची आणि केशवची नजरानजर झाली. केशवच्या होठांवर हलकसं स्मित उमटलं. ती मुलगीही किंचित लाजून हसली. केशवच्या मनात अचानक मोगरा फुलून आला. कार्यक्रम संपला. ती मुलगी कुठेतरी निघून गेली. केशवची नजर अद्यापही त्या मुलीला शोधत होती, पण ती कुठेच दिसली नाही. केशव काहीसा हिरमुसला, पण लागलीच त्याने ती मुलगी मनाआड करण्याचा प्रयत्न केला. कोण कुठली मुलगी, जिचं नाव गाव आपल्याला ठाऊकही नाही, अशा मुलीला आपण उगाचच शोधतोय, हे योग्य नाही, हे त्याने स्वतःला समजावलं आणि सरांजवळ गेला. सोमन सरांभोवती चाहत्यांचा गराडा पडला होता. काही जण त्यांच्याकडे स्वाक्षरी मागत होते, तर काही त्यांच्याबरोबर फोटो काढून घेण्याचा प्रयत्न करत होते. हे सगळं कौतुक पाहत केशव तिथेच उभा राहिला. थोड्या वेळाने गर्दी ओसरली. सोमन सर आणि इतर पाहुण्यांची चहापाण्याची व्यवस्था तिथल्याच एका दालनात करण्यात आली होती. तिथे केशवला पुन्हा ती दिसली. पाहुण्यांना फराळाच्या बशा देताना.
एक बशी तिने केशवच्या हातात दिली आणि पुन्हा गोड हसली. केशवच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला. त्या संध्याकाळी मुंबईहून बेळगावला गेलेल्या सोमन सरांची आणि केशवची राहण्याची व्यवस्था तिथल्याच एका आप्पा खानोलकर नावाच्या गृहस्थांच्या घरी करण्यात आली होती. कार्यक्रम संपला, चहापान झालं आणि केशव त्या मुलीचा चेहरा मनात साठवून सोमन सरांबरोबर खानोलकरांच्या वाड्यावर पोहोचला. सोमन सरांसाठी आणि केशवसाठी वेगवेगळ्या खोल्यांची व्यवस्था करण्यात आली होती. फ्रेश होऊन केशव खोलीबाहेर आला. बाहेर वाड्यासमोर मोठं अंगण होतं. त्यात खुर्च्या टाकल्या होत्या. सर्वजण तिथे जमले होते. केशवही तिथे गेला. त्यावेळी सोमन सर, अप्पा खानोलकर आणि इतर 4-6 मंडळी गप्पा मारीत बसले होते. "बसा ना." अप्पा खानोलकरांनी स्वतः उठून केशवला बसायला खुर्ची दिली. केशवच्या आयुष्यात सुवर्णा कशी आली आणि पुढे काय झालं पाहूया पुढील भागात. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.